स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ. भाग 91. मोटार एव्हाना वांद्र्यापर्यंत आली होती. ठाण्याला पोचायला अद्याप बराच अवधी होता. म्हणूनच पांडुरंग शास्त्री विस्तृतपणानं आपली मतं मांडत होते. काही वेळ थांबून ते पुढे म्हणाले, ईश्वराचं किंवा चैतन्याचं अस्तित्व न मानणाऱ्या लोकांचा जडवादावर विश्वास असतो. ही असुरी वृत्ती झाली. हा असुरांचा वर्ग भोगाला आणि कामाला जीवनाचं सर्वस्व मानतो. खा, प्या आणि मजा करा हे त्यांचं तत्त्वज्ञान असतं. केवळ स्वार्थ साधण्याची त्यांची प्रवृत्ती असते. स्वार्थाला अनुरूप अशा प्रवृत्तीत ते मग्न राहतात. त्यांच्या या प्रवृत्तीमुळे त्यांच्यावर कसलीही बंधनं किंवा अंकुश नसतो. त्यांना आचारसंहितेचीही गरज नसते. प्रवृत्ती निवृत्तीचे सिद्धांत त्यांना मान्य नसतात. भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः या चार्वाकाच्या विचारधारेप्रमाणे ते वागत असतात. देह जळून गेल्यानंतर सारं भस्मीभूत होणार, मग विकास कुठला साधणार, अशी त्यांची विचारधारा असते. थोडक्यात जडवाद भोगलंपटतेवर अधिष्ठित असतो. तर पागे यांनी ही पुस्ती जोडली. परंतु पांडुरंग शास्त्रींनी त्यांचं ते म्हणणं खोडून काढलं. आपला उजवा हात पुढच्या सीटच्या पाठीवर ठेवून ते थोडेसे सरसावून बसले आणि पागे यांच्याकडे बघून तत्काळ उत्तरले, अहो, हाही एक गैरसमज आहे. कारण भोगलंपट माणूससुद्धा क्वचित ईश्वराचं अस्तित्व मान्य करतो. पण जडवादी हे भोगलंपट आहेत आणि निरीश्वरवादीही आहेत. जगात व्यवस्था दिसते म्हणून ईश्वर आहे हा सिद्धांत निरीश्वरवादी उडवून लावतात. जडवाद्यांचा हाच पाया आहे. ते चैतन्य मानित नाहीत. मार्क्स हा या विचारधारेतला नाही. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे त्याने मानवी मनाचं किंवा चैतन्याचं महत्त्व मुळीच कमी लेखलेलं नाही. मात्र त्यानं त्याचाच गुरु हेगेल याच्या आदर्शवादावर जडवादाचं कलम करून वैचारिक समन्वय साधलाय. तोच मार्क्सचा द्वंद्वात्मक जडवाद. त्याच्या सिद्धांताप्रमाणे वस्तुजात हे आपणहून काहीतरी स्वतंत्र आहे आणि ते एकसारखं आपल्या विचारात प्रतिबिंबित होत असतं. वस्तुजात आणि त्या विषयाचे आपले विचार सतत गतिमान असतात. या गतीला एंगल्स काय म्हणतो? पागे यांनी नुसती प्रश्नार्थक मुद्रा केली. या गतीला एंगल्स विरोधाचं निरसन अथवा निषेधाचा निषेध म्हणतो. पागेजी, या सिद्धांताच्या आधारावर मार्क्स आपल्या कॅपिटल या ग्रंथात भौतिकतेवर उभारलेल्या निव्वळ जडवादाचा निषेध करतो. त्यामुळे मार्क्सनं जडवाद आणला असं आपल्याला कसं म्हणता येईल? अवाक होऊन पागे पांडुरंग शास्त्रींकडे बघत होते. मार्क्सवाद आणि पाश्चात्य तत्त्वज्ञान यांच्यात पांडुरंग शास्त्री अकंठ डुंबले आहेत या गोष्टीची त्यांना मुळीच कल्पना नव्हती. ठाण्याच्या तत्त्वज्ञान विद्यापीठात पोचेपर्यंत पांडुरंग शास्त्रींनी जागतिक वाङ्मयातली आणि तत्त्वज्ञानातली कितीतरी उदाहरणं आणि दाखले देऊन आपली बाजू मांडली होती. मार्क्सनं जडवाद आणला नाही हे त्यांनी पटवून दिलं होतं. गिरगावातून निघाल्यापासून ठाण्याला पोचेपर्यंत पांडुरंग शास्त्रींनी आपले विचार अत्यंत प्रभावीपणानं आणि मुद्देसूद रीतीनं मांडले होते. पागे यांनी फक्त श्रवणभक्तीचंच काम केलं होतं. तत्त्वज्ञान हा विषय घेऊनच पागे MA झाले होते. परंतु पांडुरंग शास्त्रींचा एकही मुद्दा ते खोडून काढून शकले नव्हते. किंबहुना पांडुरंग शास्त्रींनी मांडलेले कित्येक मुद्दे आणि विचार त्यांना नव्यानं ऐकायला मिळाले होते. त्यामुळे त्यांच्या प्रगाढ विद्वत्तेसमोर पागे नतमस्तक झाले. आता परतीच्या प्रवासात मार्क्सच्या बाजूनं आपण मुद्दे मांडायचे असंही त्यांनी मनाशी ठरवून टाकलं. त्याचवेळी मोटार तत्त्वज्ञान विद्यापीठाच्या आवारात प्रवेश करत होती. उन्हं उतरली तेव्हा पागे यांची मोटार तत्त्वज्ञान विद्यापीठातून बाहेर पडली. पांडुरंग शास्त्री त्यांच्याच मोटारीत बसले होते. निर्मलाताई मागच्या गाडीत बसल्या होत्या. सकाळी तत्त्वज्ञान विद्यापीठात आल्यानंतर पांडुरंग शास्त्रींनी पागे यांना तत्त्वज्ञान विद्यापीठाचा सारा परिसर दाखवला होता. तिथल्या शिक्षणाची वेगळी पद्धत समजावून सांगितली होती. ते पाहून पागे अतिशय प्रभावित झाले होते. ते म्हणाले होते, सरकारी अनुदान न घेता
तुम्ही स्वतःच्या हिमतीवर या विद्यापीठाची प्रस्थापना केलीत हे पाहून खरोखरच मन थक्क होतं. अभिमान वाटावा अशीच गोष्ट आहे ही. पांडुरंग शास्त्री म्हणाले होते, अहो, कुणाकडून आर्थिक मदत घ्यायची नाही हे तर माझं व्रत होतं. म्हणून या विद्यापीठासाठी मी कुणापुढेही हात पसरले नाहीत. डॉक्टर राधाकृष्णन यांनाही त्याबद्दल आश्चर्य वाटलं होतं. खरं सांगू का, तुम्ही जरी हात पसरले नाहीत तरी तुमच्या या शैक्षणिक कार्याचं स्वरूप पाहून सरकारनंच तुम्हाला आपणहून काही सरकारनं माझ्या कार्याची दखल घेतली होती. डॉक्टर राधाकृष्णन इथे येऊन गेल्यानंतर यशवंतराव चव्हाणांनी आम्हाला 1,00,000चं अनुदान देऊ केलं होतं. अरे बापरे, त्या पैशाचा हिशोब देण्याचंही आमच्यावर बंधन नव्हतं. मग आम्ही ते नाकारलं का? पागे यांच्या या प्रश्नावर पांडुरंग शास्त्रींनी त्यांना आपली भूमिका समजावून सांगितली होती. त्यामुळे तर पागे अतिशय भारावून गेले होते. त्या भारावलेल्या अवस्थेतच पागे आता तिथून निघाले होते. मोटर मुंबईच्या दिशेनं निघाल्यानंतर त्यांचे तत्त्वज्ञान विद्यापीठाबद्दल विचार चालले होते. आत्ताही ते खिडकीच्या बाहेर बघत होते. पांडुरंग शास्त्रीही दुसऱ्या बाजूच्या खिडकीतून बाहेर बघत बसले होते. अर्थात सकाळप्रमाणे ही अवस्था फार काळ टिकली नाही. मोटार बोरवलीकडे वळली तेव्हा पागे बोलायला लागले. मार्क्स आणि लेनिन ही पांडुरंग शास्त्रींची आवडती व्यक्तिमत्व आहेत असं समजून पागे यांनी शांततेचा भंग केला आणि म्हटलं, काही असलं तरी मार्क्सनं बुद्धिवाद आणला ही गोष्ट खरी. पाग्यांकडे चमकून बघत पांडुरंग शास्त्री उत्तरले, मार्क्स आणि बुद्धिवाद? तो प्रतिप्रश्न ऐकून पागे चांगलेच हबकले. आपण पुन्हा काहीतरी भलतंच बोलून गेलो की काय असं त्यांना वाटलं. त्यावेळी पांडुरंग शास्त्री म्हणत होते, एखादा सिद्धांत मांडताना तत्ववेत्ते आधी जगाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करतात. जग कसं निर्माण झालं ते बघतात. पण मार्क्स म्हणतो, व्हॉट इज वर्ल्ड ही चर्चा नकोय. वी आर हिअर टू चेंज द वर्ल्ड. अहो, ज्याला जग जाणून घेण्याची इच्छा नाही तो काय जग बदलू शकेल? मागे मला एका माणसानं विचारलं होतं की मार्क्सची फिलॉसॉफी तुम्ही वाचली आहे का? मी उत्तर दिलं की मार्क्सची काही फिलॉसॉफी असू शकते का? पागे पुन्हा त्यांचं बोलणं मन लावून ऐकू लागले. पांडुरंग शास्त्री पुढे म्हणाले, आज लोकमानसात अशी समजूत दृढ झाली आहे की जरा कठीण विषय समोर आला की ताबडतोब त्याला तत्त्वज्ञान म्हणायचं. या बोलण्यावर पागे यांनी मंद स्मित केलं. ज्ञान, ज्ञेय आणि संवेदना यांच्यामधली चर्चा तत्त्वज्ञानात असते असं म्हणून शंकराचार्यांनी आपल्या अध्यास प्रकरणात हाच मुद्दा मांडलेला आहे. त्याचप्रमाणे तत्त्वज्ञानात प्रमाण, प्रमेय, प्रमिती आणि प्रमाता या 4 मुख्य गोष्टींचं दिग्दर्शन हवं असं न्यायशास्त्रातले महान तत्त्ववेत्ते गौतम यांनी आपल्या न्यायभाष्यात सांगितलं आहे. तत्त्वज्ञान म्हणजे काय? इट इज अ सायन्स ऑफ रियालिटी. ते सत्याचं शास्त्र आहे. पण मार्क्सनं आपली विचारधारा अनरिअलवर उभी केली आहे. मग त्याची ती विचारधारा तत्त्वज्ञान असू शकते का? अभावितपणानं पागे यांनी नकारार्थी मान हलवली. मार्क्सची विचारधारा समजायला कठीण आहे. जे समजायला कठीण असतं त्याला तत्त्वज्ञान का म्हणायचं? मार्क्स हा महान विचारवंत होता यात वाद नाही. पण विचारवंत वेगळा आणि तत्त्वज्ञ वेगळा. कारण ज्याचे विचार अनरिअलवर आधारित आहे तो तत्त्वज्ञ होऊ शकतो का? मग जो तत्त्वज्ञ नाही आणि ज्याला जग जाणून घेण्याची इच्छाही नाही त्याला बुद्धिवादी म्हणायचं का? पागे काही बोलले नाहीत. बोलण्यापेक्षा ऐकणं त्यांना अधिक महत्त्वाचं वाटत होतं. बोलताना पांडुरंग शास्त्रींच्या आवाजाला नेहमीप्रमाणे धार चढत चालली होती. वेगवेगळी उदाहरणं देऊन ते आपला मुद्दा अधिक स्पष्ट करत होते. ते पुढे म्हणाले, बुद्धिवाद आणल्याचं श्रेयच जर कुणाला द्यायचं असेल तर ते मार्क्सला कशाला द्यायचं? तसा बुद्धिवाद चार्वाकनंही आणला होता. यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. असे जे काही त्याचे श्लोक आहेत ते बुद्धिवादावरच आधारित आहेत. यज्ञात मारलेला पशु जर स्वर्गात जात असेल तर यजमानाच्या पित्यालाच का मारू नये? श्राद्ध जर मेलेल्या जीवाच्या तृप्तीचं कारण असेल तर प्रवासाला जाताना माणसाला शिदोरी देणं निरर्थक आहे.
असे कितीतरी विचार त्यानं बुद्धीच्या आधारावर पुढे आणलेत. मार्क्सनं आधा बुद्धिवाद मुळीच आणला नाही, म्हणून त्याचं दास कॅपिटल फोल वाटतं. याप्रमाणे गिरगावात पोचेपर्यंत पांडुरंग शास्त्रींनी बुद्धिवाद आणि मार्क्सची विचारप्रणाली या गोष्टींवर सविस्तर प्रमाणानं आपले विचार मांडले होते. ते ऐकून वि.स. पागे अक्षरशः विस्मयचकित होऊन गेले होते. या माणसानं आपल्याला काहीतरी जगावेगळं पण अलौकिक असं सांगितलेलं आहे, या गोष्टीची त्यांना खात्री पटली होती. पांडुरंग शास्त्रींना ते पुन्हा पुन्हा मनातून धन्यवाद देत होते. पुढे लगेचच पागे यांची सांगलीच्या कांतीबाई शहांची गाठ पडली होती. पागे त्यावेळी त्यांना म्हणाले होते, त्या दिवशी पांडुरंग शास्त्रींनी मला अक्षरशः उभा आडवा धुवून काढला. पागे यांनी तेव्हा मनाचा मोठेपणा दाखवून पांडुरंग शास्त्रींची प्रगाढ विद्वत्ता मान्य केली होती. पांडुरंग शास्त्रींविषयीचा त्यांचा आदर द्विगुणित झाला होता. ते हरखून गेले होते. त्याच भावनेनं त्यांनी त्या दिवशी संध्याकाळी पांडुरंग शास्त्रींचा निरोप घेतला होता. पांडुरंग शास्त्रींना त्यांच्या निवासस्थानी सोडल्यानंतर ते निघून गेले होते. पांडुरंग शास्त्री आणि पाठोपाठ निर्मलाताई यांनी जगन्नाथ निवासमधल्या आपल्या घरात प्रवेश केला. सिंगापूरहून आलेलं एक पत्र घरात त्यांची वाट बघत होतं. देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ.